बाबाजी असंच लक्षात असू द्या, असाच मार्ग दाखवा बाबाजी. बाबाजी रागवू नका माझ्यावर बाबाजी. बाबाजी 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 पाया पडतो तुमच्या. अहो सदैव तुमच्या चरणाशी राहील बाबाजी. अहो तुम्ही इथे काय करताय? काय करताय इथे तुम्ही? अहो बाबाजी होते इथे. बाबाजी बाबाजींनी मला दर्शन दिलं. अहो तुम्हाला स्वप्न पडलं असेल. नाही नाही इथे इथे या बघू. माझ्यावर रागवलेत बाबाजी. बसा बसा. बाबाजी मला म्हणाले तू माझं ऐकत नाहीस, तू माझं ऐकत नाही. बाबाजी बाबाजी रागवू नका माझ्यावर बाबाजी. बाबाजी तुम्ही सांगाल ते ऐकेन बाबाजी. तुम्ही सांगितलेल्या मार्गावर जाणार मी बाबाजी. पाणी प्या आधी. पाणी प्या. पाणी प्या बघू. बाबाजी रागवले. बाबाजी रागवले माझ्यावर. पाणी घ्या. बाबाजी रागवू नका बाबाजी. बाबाजी बाबाजी रागवले माझ्यावर. अहो पाणी प्या. काल कशासाठी शोधत असेल किरण मला? व्हॉट अ प्लेझंट सरप्राइज मेघना. बोल. बरं, काल तू शोधत होतास का मला कॉलेजमध्ये? अगं हो, माझ्या एकांकिकेची काल ग्रँड रिहर्सल होती. सो मला तुला त्याला बोलवायचं होतं. एक्सपर्ट ओपिनियन्स हवे होते. सो तशा मुलामुलींना मी शोधत होतो. अरे पण मी कुठे एक्सपर्ट. अगं पण आदू बरोबर राहून तू सुद्धा. यावेळेचा कॉलेजचा फेस्टिवल ग्रँड करायचं ठरवलंय. हो माहिती आहे मला, पाहिला मी नोटीस बोर्ड. अगं गेल्या 3 वर्षात ज्यांना ट्रॉफीज मिळाल्या त्या सगळ्यांचे फोटो लावलेत तिकडे. आदूचाही फोटो आहे त्यात. तू आत्ता बघितलास? 3 महिन्यापासून आहे. किरण प्लीज, हा विषय माझ्याकडे काढू नको असं म्हटलं ना मी तुला. सॉरी मेघना. म्हणजे जी गोष्ट आपण सारखी टाळत असतो ना, खरं तर तीच गोष्ट आपल्याला सगळ्यात जास्त हवी असते. पण असं नको व्हायला की तू स्वतःला फसवतच चुकी झालीस. मला माहिती आहे की माझं हे बोलणं तुला आवडत नाहीये, पण एक मित्र म्हणून तुझ्याशी खरं खरं बोलावं हेच योग्य वाटतं मला. एनिवेज, तुम्ही सगळ्यांनी खुश राहावं एवढीच इच्छा आहे माझी, बाकी काही नाही. अर्थात ते होणं शक्य नाहीये, कळतंय मला. कोणा एकाच्या वाट्याला दुःख येणारच. असू दे, पुढल्या आठवड्यात एकांकिका स्पर्धा आहे, ती तरी बघायला ये. हो, ऑल द बेस्ट. थँक यू मेघना, अँड टेक केअर. बाय. बाय. मला जाऊ द्या, मला जायला. कुठे जाऊ द्या? कुठे निघालात तुम्ही? ताप आहे अंगात. स्वस्त पडा बघू इथे तुम्ही. या. हा. तुम्हाला समजत नाही. महाराजांना 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 शोधायला हवं. महाराजांना शोधायला हवं. अहो बाबाजींनी एवढं महाराजांना पाठवलं. बाबाजींनी एवढं महाराजांना पाठवलं, पण त्यांचं महत्व मी मेघनाला पटवूच शकलो नाही. बाबाजींचा खूप झालाय. बाबाजी रागवलेत. मला महाराजांना शोधायला हवं. मला जाऊ द्या. हो, मला जाऊ द्या ना. हो, आपण शोधूया महाराजांना, पण तुमचा ताप आधी उतरू दे. महाराजांना ताप आला तर आपण काय करणार? माधवी, तुम्ही बाबाजींना म्हणावं महाराजांना फोन करा. महाराजांना फोन करा, त्यांना इथे पाठवा. हो, महाराजांना फोन? हे बघा, तुम्ही असंबद्ध बोलू नका हो. मग मला भीती वाटते. भीती वाटते ना? भीती वाटते ना? म्हणजे बाबाजी तुमच्यावर पण चिडलेत. बाबाजी लक्ष असू दे. बाबाजी माझ्यावर पण रागवले. फोन करते. बाबाजी माझ्यावर पण रागवले. बाबाजी रागवू नका. बाबाजी. हॅलो. हा, हॅलो डॉक्टर. मी मिसेस कुडाळकर बोलतेय. हा, बोला बोला. अहो, यांना खूप ताप आहे हो. म्हणजे 2-2.5 तर नक्कीच असणार. तुम्ही घरी येऊ शकाल का? ठीक आहे, पण तुम्ही टेम्परेचर घेऊन ठेवा आणि त्यांना झोपून राहायला सांगा. बर. थोडं थोडं पाणी देत राहा. बरं, उलटी वगैरे झाली नाही ना? नाही. बरं, ठीक आहे. मी तासाभरात पोहोचतोच. बरं, लवकर या. हा, थँक्यू. बाबाजी लक्ष असू दे. रागवू नका बाबाजी. काय ग, 2 डबे का भरतीयस? हा, माझा आणि आधी विसरले मी. महाराज बसले असेल तिकडे बिर्याणीवर ताव मारत. नाही ना, नाही म्हणाले.
सगळ्यांना सोडून खाणार नाहीत असं म्हणाले ते. काय ग, तू कधीपासून त्याला आवाजाव करायला लागली? नाही, तुम्ही महाराज म्हणालात त्यामुळे तोंडात आलं. हो का, बर. ए पण आपण अशी गंमत करून बघायला हरकत नाही ना ग एक दिवशी? ते कॉलेजमध्ये काय तुमच्या करता डे, कसला तो डे करता तुम्ही? व्हॅलेंटाईन डे. नाही नाही नाही, तो नाही ग, असं काहीतरी एक डे असतो बघ. हा, फ्रेंडशिप डे. नाही ग, तुला ना काहीच माहिती नाहीये. तो ग, तुम्ही बघ असे वेगवेगळे कपडे करून येता. हा, ट्रेडिशनल डे. करेक्ट, ट्रेडिशनल डे. मला आठवतच नव्हतं मेलीला. तसं आपण एकदा घरी करूया का ग? म्हणजे ना, तू अशी नऊवारी साडी नेस, छान अशी नथ वगैरे घाल, हा, आणि आपण विजयाला आपण गुजराती साडी नेसायला सांगूया. अर्चनाला मद्रासी सांग, टिपिकल छान दिसेल त्याच्यात, ती एवढे मोठे मोठे डोळे. आणि मी बंगाली साडी नेसते, हा, आणि गालात असे रसगुल्ले ठेवून बोलते. काय म्हणजे ना, काय तू ना आदित्यला फोन करायचा बरं का, आणि ना तू असं म्हणायचं, अहो इकडचं येणं झालं वाटतं. आणि बंगालीत काय म्हणतात ग नवऱ्याला? मरू दे ना, मी आपल्या त्या आनंद सिनेमातल्या सारखं बोलेन, बाबू मोशाय, ओ बाबू मोशाय. माही तुम्ही फार गोडात. पण आपण फाइंड आउट करूयात की बंगालीत काय म्हणतात नवऱ्याला ते. हा, मजा येईल. आणि तुम्ही बंगाली साडी नेसा, खूप छान दिसेल तुम्हाला. अगदी दुर्गेसारख्या दिसाल. शहाणे, मी दुर्गेसारखी आहे? तुझ्याशी असं वागते मी? हा, नाही, तसं नव्हतं म्हणायचं. अगं किती घाबरतेस तू पटकन. हा, चल तयारी कर, उशीर होईल कॉलेजला जायला. हा, ठेवू का? महाराज, महाराज कुठे आहेत तुम्ही? महाराज, महाराज, काही उपयोग नाही, काही उपयोग नाही. महाराज हो, काही काळजी करू नका, सगळं ठीक होईल. आधी मला तपासू तर द्या. अहो, तुम्ही तपासू देणार नाही तर कसं चालेल? मी तुम्हाला औषध लिहून देतो, 4 दिवस आराम करा, खणखणीत बरे व्हाल. हो डॉक्टर, शरीराला नाही आलाय ताप, मनाला आलाय, बुद्धीला आलाय. कसा बरा होईल ताप? ते बघा, ते बघा, बाबाजींचा फोटो चिकटवला, बाबाजींचा कोप झाला. बाबाजी रागवले, माझ्याकडे चूक झाली बाबाजी. माझ्या चुकीचं प्रायश्चित्त मी घेणार, मी प्रायश्चित्त घेणार. मी महाराजांना शोधायला बाहेर पडणार बाबाजी. हे सगळं जरा कठीणच दिसतंय. मी औषधी लिहून देतो, तुम्ही द्या. 2 दिवसात बरे झाले तर ठीक आहे, नाहीतर मग ऍडमिट करावं लागेल. अरे देवा. बाबाजी, बाबाजी झाडावरनं फोटो काढणार मी बाबाजी. माझी चूक झाली बाबाजी, पण तुम्ही रागवू नका बाबाजी. बाबाजी लक्ष असू दे बाबाजी, बाबाजी लक्ष असू दे बाबाजी. मी फोटो काढणार झाडावर बाबाजी. माझी चूक मान्य, मला मी प्रायश्चित्त घेणार बाबाजी. चलो बाय. हॅलो, कसा आहेस? मी मस्त. तू बोल, तू कुठे आहेस? हा, कॉलेजमधून घरी निघाले. काय करतोयस? मी अखंड कामात बुडालोय. जस्ट टी ब्रेक घेतलाय मी. फोन करायला निमित्त पाहिजे म्हणून. आणि अर्चनाताई आणि विजयाताई यांच्यासाठी घेतलं की नाही काही? नाही, हे सगळं काम जोपर्यंत संपत नाही ना, तोपर्यंत मला नाही वाटत माझं हे शॉपिंग मध्ये लक्ष लागेल. व्हेरी ट्रू. बाकी घरी सगळे ठीक आहे ना? हो. आणि तू कशी आहेस? मी आदित्य, आईचा फोन येतोय, मी करू तुला नंतर? ओके, बाय बाय. बाय. हा, आई बोल. हॅलो. अगं हा, आदित्याशीच बोलत होते. तो हैदराबादला गेलाय ना ऑडिटसाठी. बोल ना, काय सहजच फोन केला होता. मेघना. काय ग आई, काय झालं? आवाज असा काय येतोय तुझा? अगं यांना खूप ताप आलाय ग. अरे बापरे. मग डॉक्टरना दाखवलं? दाखवलं ग, पण यांच्या तापाचं मूळ कारण ना वेगळंच आहे अगं. म्हणजे? अगं बाबाजी स्वप्नात आले होते यांच्या. काय? बाबाजी? हो ना, आणि स्वप्नात बाबाजी यांच्यावर रागवले, त्यामुळे हे खूप अस्वस्थ झाले आहेत ग.
म्हणजे धसकाच घेतलाय यांनी. अगं डॉक्टरांना तपासू सुद्धा देत नव्हते. कशी बशी औषधं मी दिली आहेत. मला फार काळजी वाटते ग. हे सगळं जास्तच होतंय हा बाबांचं. त्यांना सांगणार कोण? आणि सांगितलं तरी ऐकणार आहेत का ते? बरं असू दे, तू मात्र लक्ष दे त्यांच्याकडे, काळजी घे त्यांची. आणि हा, आदित्य येईलच 2-3 दिवसात हैदराबादहून, मग आम्ही येतो भेटायला. हा, आणि हो आई, काहीही लागलं तर नक्की फोन कर. हा, हो बरं, ठेवते मी. बाय, काळजी घ्या. हे काय आता नवीन? हे साक्षी, खरं म्हणजे आधी काकाने आपल्याला पण न्यायला पाहिजे होतं हैदराबादला. आधी मामा कामाला गेलाय, फिरायला नाही काही. अगं पण आपण फिरलो असतो ना एकटेच. मग आपल्या एवढी अमेरिकेतली मुलं बिंदास फिरत असतात एकटी. तू तर झुरळाला पण घाबरतोस, तू काय जाणार एकटा? तू जास्त शहाणपणा करायला लागली असा. आता थांब, मीच तुझं नाव सांगणार आहे. त्या दिवशी असत होतीस ना, म्हणून तुला क्लासच्या बाहेर काढलेलं. एक गप रे, तुला थांब जरा, मी सांगते सगळं. मी सांगणार म्हणजे सांगणार. भांडतच जाणार. विजया मामीचं आणि मेघना मामीचं भांडण मिटलं का रे? कधीच. आता आधी आणेल ना हैदराबाद वरून त्यांच्यासाठी गिफ्ट, तेव्हा बघच. पण तो आपल्यासाठी सुद्धा आणेल ना गिफ्ट. कशाला? मुंबईत सगळं मिळतं, तिथून कशाला आणायचं? कॉपी कॅट कुठला? हे वाक्य माझ्या बाबांचं आहे. आणि आधी मामा आणेलच काहीतरी, आपल्या दोघांसाठी तरी नक्कीच. हो, आणि खरं म्हणजे मुलांसाठी आणायला काहीच नसतं. आपल्यासाठी कसं मस्त मस्त ड्रेस, गळ्यातलं, कानातलं, पायातलं. तुम्ही तर सारख्या नटतच असता. आम्ही अभ्यास करतो. हो का? आम्ही दोघी नटतो पण आणि अभ्यास पण करतो. तुम्ही फक्त अभ्यास करत असतात. चला चला खेळा. हे बघ, जिंकलो. 2 दिवसात मार्केट पडेल, मी सांगतो, लिहून घेतो. हो. विजय आली का ग? नाही ना रे, तिचीच वाट बघते मी. कसं झालं एक्झिबिशन? काय रिस्पॉन्स? मस्त. उलट दरवर्षीपेक्षा जरा जास्तच चांगला रिस्पॉन्स मिळाला तिला. जवळजवळ सगळ्या साड्या विकल्या गेल्यात बरं का तिच्या, आणि नवीन ऑर्डर्स पण मिळाल्या. त्यामुळे काय, विजयाबाई खुश आहेत एकदम. वा, चल ते एक बरं झालं. नाही, विजयाच्या हातात कला आहेच रे, पण यावेळी तिने त्या बायकांची मदत घेतली ना, ते अतिशय उत्तम झालं. म्हणजे त्या गरीब बायकांना 4 पैसे मिळतात आणि विजयालाही थोडा वेळ मिळतो रे मुलांबरोबर, नाही का? हो माई, नाहीतर काही काही माणसं दिवसभर बाबाजी बाबाजी करत असतात पुण्य कमावण्यासाठी. पक्का ट्रेडर आहे ना हा. सतीश, पुण्य कमवायचं असतं. अरे एखादी गोष्ट करून जेव्हा माणसाला पुण्य मिळतं आणि ते त्याला कळतही नाही ना, ते खरं पुण्य. सतीशराव, अमितराव कीर्तनकार नानांची गादी चालवणार वाटतं बहुतेक. काय माई? माई, जोपर्यंत माझ्यासारखा भोळा बाबडा श्रोता यांच्या समोर आहे, तोपर्यंत यांचं कीर्तन रंगणार. भोळा बाबडा. वाह. जय हो बाबाजी बाबाजी बाबाजी. ये ग ये. काय, कसं झालं कॉलेज? ठीक. ठीक. काय ग, मग असा मूड ऑफ का झालाय? काय झालंय? कॉलेजमधून निघताना आईचा फोन आला होता. काय म्हणत होती? सांगत होती की बाबांना बरं वाटत नाहीये. अगो बाई, ताप आलाय खूप त्यांना. अरे बापरे, हे ताप बीप म्हणलं ना की धडकीच भरते. बाबांना सांग सगळ्या टेस्ट वगैरे करून घ्या, कारण काय साथ चालू आहे, डेंग्यू मलेरिया उगाच. माई, मी काय म्हणतो, संध्याकाळी मी आणि अमित चक्कर टाकून येऊ का? त्या बाबांना भेटून येतो. नाही नाही, तशी काही गरज नाहीये. गरज नाही कशी? आतापर्यंत आईच्या मदतीला तू होती सगळं. आता आई एकटीच नाही का तिकडे, आणि कशालाही मदत लागू शकते ना. बाबांना डॉक्टरांकडे न्यायचं असेल, टेस्ट करायचे असतील. हो, ते बरोबर आहे, पण काय पण काय? माई, आई सांगत होती की बाबांच्या स्वप्नात बाबाजी आले होते म्हणून. काही कारणानं ते त्यांना खूप ओरडले आणि त्या धक्क्यानं त्यांना ताप आला. मी काय म्हणतो, कारण काही का असे ना, त्याचा परिणाम काय आहे तर ताप आला. हो ना? हो. अशा वेळी मदत लागतेच. मी आणि अमित जाऊन येतो संध्याकाळी. तुम्ही उगाच कशाला त्रास घेता? आदित्य येईलच 1-2 दिवसात हैदराबादहून, मग आम्ही दोघे जाऊ त्यांना बघायला. ओके. माई, मी आलेच फ्रेश हो.
हे बाबाजी बाबाजी प्रकरण भलतंच पुढे गेलेलं दिसतंय. मला वाटतं अमित, मेघना आणि तिच्या आईला हे बाबाजी प्रकरण फारसं आवडत नसावं. नाहीच आवडत आहे, पण बोलणार कोण पुढे होऊन? बघितलंस ना, तिची आई पण किती घाबरलेली असते घरात. आणि काय ना, अशा लोकांची वाद घालून उपयोग पण नसतो. कठीण आहे एकंदरीत सगळंच. बरं, आपण जायचंय की नाही जायचं? कशाला? आता तिने नाही सांगितलं ना स्पष्टपणे. ती म्हणाली ना की आदित्य आला की आम्ही 2 जण जाऊ. तर मला असं वाटतं की आपण थांबूया. फार फार तर काय, नानांच्या कानावर घालू, काय माहिती. चालेल. बरं तुम्ही बसा, मी तिच्याकडे बघून येते. अगं मेघन. हो. काय ग, तू इथे काय करतेस? अहो, चहा ठेवते माई. तुम्हाला हवा? हो, म्हणजे तू करत असेल तर हवाच. त्या दोघांनाही विचारूया का? तुम्ही विचारता? विचारते. अमित, सतीश. आलो माई. अरे तुम्ही चहा घेणार आहात का? नाही, नको. नाही, मेघना करते म्हणून विचारतेय. मग हवाय? काय लबाडात रे तुम्ही? हा, आता माझ्याचा चहा गोड लागायला लागला होय तुम्हाला, आणि मेघना करते म्हणून लगेच हवाय? माई आता चेष्टा कळायला लागली मला थोडी थोडी. अगो बाई. चला, ते एक बरं झालं. म्हणजे काय, अर्चू नंतर या घरामध्ये आणखीन एक मेंबर मिळाला चेष्टा करायला. काय बरं, त्या चहात आलं घातलेलं चालेल? धावेल. धावेल म्हणजे खरंच चालेल ना? खोटं चालेल कसं असतं? पुरे झालं आता. लगेच तिची मस्करी करायला नको. जा बघू तुम्ही दोघं बाहेर. चहा झाला की हाक मारतो तुम्हाला. बघा. मेघना, पण आदित्यला चहा आवडत नाही बरं का. त्याला अशी मस्त फेसवाली झागवाली कॉफी लागते. मी शिकवेन हो तुला. अगं वेडे. असं डायरेक्ट नाही घालायचं. एक तर आलं किसायचं असतं, नाहीतर छानपैकी ठेचायचं असतं. म्हणजे त्याचा सुवास चांगला लागतो. कळलं का? हे बघ, मला माहीतच नव्हतं हे. मला तरी कुठे माहित होतं तुला आलं घातलेला चहा आवडतो ते. मी आपली उगीच तुला साधा चहा देत होते. सांगायचं नाहीस का? नाही, आवडतो, पण मूड असेल तेव्हा. ठीक आहे ग. बरं, मी कब्बशी आणते. हा, गिटार आणि त्यातून उसळणारे स्वर एकच झाला होता. तुझी तंद्री मोडूच नाही असं वाटत होतं मला. हरवून गेला होतास तू. आणि तुझ्याकडे बघताना मी हे एका वेगळ्या विश्वात गेले होते. कसं काय गिटार वाजवताना तू एवढा हरवून जातोस? खरं सांगू, आज कित्येक दिवसांनी मी असा ट्रान्स मध्ये गेलो ग. तू आहेस ना ऐकायला. एनिवे, जोक सपाट. जोक म्हणजे द फॅक्ट इज, मी इतका हरवून जातो याचं कारण मेघना, मी काही फक्त माझ्या बोटाने नाही ग गिटार वाजवत. माझा जीव, माझं मन ओतून देतो, झुकून देतो. मेघना, आपण असे बेभान होऊन जगतो ना, तेव्हा जगण्यातली खरी मजा अनुभवता येते. ते वेड अनुभवता येतं. आणि ते वेड एकदा का गवसलं ना की तू म्हणतेस तसं स्वतःचा आणि जगाचा पण विसर पडतो बघ. हा असा